जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल 2022 शिक्षक भरतीच्या अंतर्गत जे आहे निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्यासमोर जे आहे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। या आंदोलनामध्ये इतर काय मागण्या आहेत, नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या आंदोलनासंदर्भामधल्या कोणकोणत्या घडामोडी ज्या आहे आतापर्यंत घडलेल्या आहेत त्याविषयी डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया नेमकं प्रकरण काय आहे, कशामुळे पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। या उपोषणाच्या संदर्भामध्ये मित्रांनो जे निवेदन आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे आहे या ठिकाणी 9 तारखेचं एक महत्त्वाचं पत्र दिसत आहे आणि हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे माननीय शिक्षण आयुक्त यांना, जे की मध्यवर्ती इमारत आयुक्तालय पुणे यांना आहे। आता नेमकं कारण काय आहे या उपोषणामागचा, तर त्याचं उत्तर तुम्हाला या लाईनमधून दिसून येणार आहे। कारण इथे जर का आपण याचा विषय बघितला तर शिफारस पात्र परंतु नियुक्तीपासून वंचित उमेदवारांना आस्थापना बदलून तात्काळ नियुक्ती मिळण्याबाबत हे महत्त्वाचा विषय आहे। आता याच्या पूर्वी देखील जे आहे ज्या उमेदवारांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, तेव्हापासून आजपर्यंत ज्या उमेदवारांना नियुक्ती मिळू शकलेली नाही आहे, ज्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केलेली आहे, अशा उमेदवारांनी नाईलाज म्हणून जे आहे वेगवेगळ्या मार्गाने पाठपुरावा केला, उपोषणं केली, आंदोलनं केली, भेटीगाठी घेतल्या, परंतु त्यांचं प्रकरण अजूनही निकाली लागू शकलेलं नाही। हे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला जे आहे काळिमा फासणारीच घटना आहे असं आपण म्हणू शकतो। कारण ज्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे त्यांना नियुक्ती मिळत नसेल तर मग नियुक्ती देणार कुणाला, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। बघा यामध्ये जो काही तपशील त्यांनी दिलेला आहे आपल्या उमेदवारांनी, त्या तपशीलमध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की उपरोक्त विषय संदर्भानुसार आपणास पत्र देण्यात येत आहे की आपल्याकडील जे काही 5 डिसेंबरचं पत्र होतं त्या पत्रानुसार धरणे आंदोलन मागे घेण्यामध्ये वंचित उमेदवार तयार नाहीत, कारण आपण वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही पुरेसा वेळ दिलेला आहे, पण तरीही त्यावर निर्णायक कारवाई होताना दिसत नाही, दिलेला शब्द पाळला जात नाही। सदर शिफारस पात्र उमेदवार पवित्र पोर्टल पदभरती 2022 अंतर्गत आयोजित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेमध्ये जे आहे उच्च गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये शीर्षस्थान प्राप्त करणारे असून तरी देखील जे आहे केवळ प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे यापासून जे आहे त्यांना नियुक्तीपासून वंचित राहावं लागत आहे। वंचित उमेदवारांनी प्रशासनाकडे नियुक्ती संदर्भामध्ये वेळोवेळी विविध माध्यमातून पाठपुरावा केला, पण नियुक्ती न मिळाल्याने 16 दिवस बेमुदत धरणे आंदोलन आणि 5 दिवसांचे अन्नत्याग उपोषण केले, परंतु त्याची देखील दखल या ठिकाणी प्रशासनाने घेतलेली नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उमेदवारांना दिनांक 3 डिसेंबर 2024 पासून तिसऱ्यांदा आंदोलन सुरू केलेले आहे। आता आज सदर आंदोलनाचा जो आहे तो 7वा दिवस आहे। त्यामुळे नोकरीच्या अनिश्चिततेतून उद्भवणाऱ्या मानसिक अवस्थेमध्ये नियुक्तीपासून वंचित गुणवत्ताधारक उमेदवार वावरत आहे। त्यामुळे 13 डिसेंबर 2024 पर्यंत नियुक्ती प्रक्रिया सुरू नाही झाली तर 14 डिसेंबर 2024 पासून आमरण अन्नत्याग उपोषण करण्याच्या इराद्याने बहुसंख्य उमेदवार राज्यभरातून इथे दाखल होणार आहेत। प्राधान्याने आस्थापना बदलून नियुक्तीची कारवाई करण्यासंदर्भात आपल्या कार्यालयाच्या वतीने पत्र निर्गमित करावे ही विनंती या ठिकाणी सविनय सादर केली जात आहे। हे जे पत्र आहे ते पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती यांचे जे काही प्रतिनिधी आहेत सध्याच्या घडीला हे आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं जे आहे ही आपल्यासाठी एक शोकांतिकाच आहे, कारण या ठिकाणी ऑलरेडी या डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबरच्या सुरुवातीपासून या उमेदवारांनी पुन्हा एकदा जे आहे आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। या आंदोलनाला या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या मार्फत एक 5 तारखेला या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं आहे। आता या पत्रावर या उमेदवारांचं समाधान या ठिकाणी झालेलं नाही।
हे बघा, हे जे 5 तारखेचं पत्र आपल्याला दिसत आहे, यांनी सर्व अयोग्यताधारक जे की नियुक्तीला पात्र आहेत, म्हणजे यांची शिफारस झालेली आहे त्या उमेदवारांना लिहिलेलं आहे. याचा विषय असा होता की पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत शिफारस पात्र अयोग्यताधारकांना आस्थापना बदलून समायोजन प्रक्रिया पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करत असल्याबाबत यांनी या ठिकाणी असं सांगितलं होतं की उपरोक्त विषयांवे आपल्याला कळवण्यात येते की रयत शिक्षण संस्थेकडे शिफारस झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनावरील रिक्त पदांवर आस्थापना बदलून देण्याच्या आपल्या मागणीबाबत या कार्यालयावरून सविस्तरपणाने जे आहे 25/9/24 आणि 24/10/24 रोजी सादर करण्यात आलेला आहे. तसेच दरम्यानच्या काळात राज्यातील विधानसभा निवडणूक असल्याने शासनाकडून याबाबत आदेश प्राप्त झालेले नाहीये. म्हणजे ऑलरेडी या संदर्भामध्ये एक प्रस्ताव जे आहे शासनाच्या अधीन आहे, म्हणजे शासनाकडे तो प्रस्ताव प्रलंबित आहे की यांना नेमकं समायोजन करायचं किंवा काय करायचं आहे किंवा पुढची जी काही भूमिका असेल त्या बाबतीमध्ये. तरी देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की शासनाला निर्देश प्राप्त होताच, शासनाचा जो निर्देश आहे आयुक्त कार्यालयाला प्राप्त होताच पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. सदर वस्तुस्थिती विचारात घेऊन आपले 3 तारखेपासूनचे जे धरणे आंदोलन आहे ते स्थगित करावे असे आपल्याला आवाहन करण्यात येत आहे. तथापि आपण सदर आंदोलन सुरू ठेवल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली स्वतःची राहील असे हे आपले श्रीराम पांझाडे सर आहेत, जे शिक्षण सहसंचालक आहेत आणि ज्यांच्याकडे हे संपूर्ण पवित्र पोर्टलचा कार्यभार देखील देण्यात आलेला आहे. त्यांनी यांना पत्र लिहून कळवलेलं आहे आणि या पत्रावरती यांचं समाधान झालेलं नाही आहे. आता त्याच्या पाठीमागचं कारण देखील हेच आहे, व्हॅलिड कारण मलाही वाटतं आहे. कारण काय आहे की याच्यापूर्वी बऱ्याच वेळा त्यांना वेगवेगळी आश्वासनं मिळाली. उदाहरण म्हणून तुम्हाला हे 27 तारखेचं पत्र आहे, 27 सप्टेंबरचं पत्र आहे. या पत्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे जे दिलीप जगदाळे सर आहेत, सहसंचालक आहेत, त्यांच्या माध्यमातून काही आश्वासनं दिलेली होती. या आता हे पूर्ण पत्र तुम्ही वाचून दाखवणार नाहीये, परंतु या ठिकाणी एक शेवटचा पॅरा जरी आपण या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येऊन जातं की यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं, या नवनियुक्त शिक्षकांना आश्वासन दिलं होतं की वरील शासन आदेशांच्या व नियुक्ती कार्यपद्धतीच्या अनिवार्यतांच्या वेळेत पूर्तता होण्याच्या अधीन राहून ही प्रक्रिया जी आहे ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वंकष प्रयत्न करण्यात येईल. वरील बाबी विचारात घेता आपले जे काही आंदोलन 23/9/24 पासूनचे सुरू आहे, अन्नत्याग आंदोलन होतं त्यावेळेस, ते स्थगित करावं. म्हणजे यांना आश्वासन दिलं होतं की ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत. आता ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला आणि डिसेंबरचा दुसरा आठवडाही उगवलेला आहे, तरी देखील या उमेदवारांना नियुक्ती मिळू शकलेली नाही. ही शोकांतिका आहे. म्हणजे या उमेदवारांचं जो आंदोलन आहे ते योग्य दिशेला आहे, कारण त्यांना नियुक्ती मिळणं हा त्यांचा हक्क आहे. कारण या उमेदवारांनी ऑलरेडी बाकीच्या उमेदवारांपेक्षा कितीतरी जास्त मार्क घेतल्याचं आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून या मुलांच्या आंदोलनाला आपल्या सर्व अयोग्यताधारकांच्या वतीने निश्चितपणाने पाठिंबा असेल. आपली मागणी लवकरात लवकर, म्हणजे जसं की तुम्ही या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 14 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला नियुक्ती मिळावी, जेणेकरून तुम्हाला जे आहे पुन्हा एकदा आमरण अन्नत्याग उपोषण करण्याची आवश्यकता भासू नये, अशीच आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा, अपेक्षा आहे. लवकरात लवकर तुम्हाला जे आहे या ठिकाणी नियुक्ती मिळून जावी.